नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. कोण कुणाला धक्का देतोय आणि कोण अडचणीत येतोय हे नवीन प्रश्न दररोज आपल्याला राजकारणामध्ये पाहायला मिळाले. आज प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं अनेक आडाखे बांधले. उद्धव ठाकरे यांची आणि शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आपल्या पक्षासोबत घेऊन, त्यांच्यासोबतचे आमदार सोबत घेऊन पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करण्याची किमया ही भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये करून दाखवली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनाही उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करावं लागलं, हे सुद्धा भाग पाडण्याची किमया भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी करून दाखवली. आता प्रश्न असा आहे, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या निवडणुका होतील असं जरी भाजपनं सांगितलं असलं, तशाही निवडणुका झाल्या असल्या तरी सुद्धा ज्यावेळेस मुख्यमंत्री पद द्यायची वेळ आली त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदेंना बाजूला सारून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. कारण शिंदेच्या आमदाराची संख्या कमी आली आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदाराची संख्या जास्त आली. अर्थात राजकारणात संख्येचं गणित हे महत्वाचं असतंच, परंतु जे आपल्याला मदत करतो त्याचं उपद्रव्य मूल्य किती आहे त्याच्यावर सुद्धा त्याची राजकीय ताकद ठरत असते. ज्या अर्थी एकनाथ शिंदेंना बाजूला सारून भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा एकनाथराव शिंदे यांचं उपद्रव्य मूल्य कमी झालं आणि भाजपला त्यांची सुद्धा गरज कमी वाटली, म्हणूनच हे सगळं सूत्र फिरलं. परंतु त्यानंतर जी लोकसभेची निवडणूक देशात झाली किंवा देशामध्ये लोकसभेच्या खासदारांची गरज भारतीय जनता पार्टीला पडली, त्यावेळेस मात्र याच एकनाथराव शिंदे यांच्या खासदारांची गरज भाजपला मोठी वाटू लागली आणि पुन्हा एकदा एकनाथराव शिंदे यांचं महाराष्ट्रातलं राजकीय बळ आणि महत्व भाजपच्या दृष्टीनं वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज देशामध्ये, केंद्रामध्ये भाजपला खासदारांची संख्या जवळ जास्त पाहिजे. अनेक बिल त्यांना मंजूर करायची आणि त्यामुळे जी खासदारांची पोकळी निर्माण झालेली आहे कमी संख्येची, ती भरून कुठून काढायची, कारण आता निवडणूक नाहीये. त्यामुळे आणि मित्रपक्ष जे आहेत तेवढेच त्यांच्या सोबत आहेत. म्हणून भाजपनं दुसरी खेळी केली आहे की सत्ताधारी असलेले जे काही पक्ष आहेत किंवा ज्यांचे खासदार जास्त आलेले आहेत ते खासदारच फोडायचे आणि आपल्या सोबत घ्यायचे. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद कमी करणं हे भाजपचं ध्येय. देवेंद्र फडणवीस यांनाही वाटतंय की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद महाराष्ट्रात जर कमी झाली तर भविष्यात आपल्याला महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवता येईल. एकनाथ शिंदे यांनी हेच हेरलंय. दुसरा भाग, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारला खासदारांची संख्या अधिक पाहिजे. हे ज्यावेळेस एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी सुद्धा वेगवेगळे डाव टाकायला सुरुवात केलेली आहे. उद्धव ठाकरे यांचे नुकते 6 खासदार एकनाथराव शिंदे यांनी फोडले आणि आपल्या शिवसेनेसोबत त्यांना घेतलंय. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पहिले 7 खासदार होते, आता हे 6 खासदार जे फुटलेले आहेत ते त्यांना मिळालेले. एकूण संख्या एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेची आता 13 खासदारांची झालेली आहे. म्हणजे देशामध्ये एनडीए सरकारमध्ये एकनाथराव शिंदे हे आता 3ऱ्या नंबरचा पक्ष झालेले. त्यांना 2ऱ्या नंबरचा व्हायचं होतं, ते झालेही असते. परंतु प्रश्न असा आहे, ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा भारतीय जनता पार्टीनं विधानसभेच्या निवडणुकीनंतर फोडलाय. त्यांचे 20 खासदार फोडलेले आणि ते भारतीय जनता पार्टी सोबत न घेता NCPI जो की पक्ष कोणालाही माहित नाही, ज्याचे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा निवडून आलेले नाहीत, आमदारही नाहीत, त्यांचे रातोरात एका दिवसात 20 खासदार त्या ठिकाणी आलेली किमया ही सुद्धा भारतीय जनता पार्टीनं देशामध्ये घडवून दाखवली आहे. आता हा 20 खासदारांचा जो गट आहे तो भारतीय जनता पार्टीला एनडीए मध्ये पाठिंबा देणार आहे. म्हणजे नंबर 2चा पक्ष आता हा NCPI झालेला आहे. लक्षात घ्या, एकनाथराव शिंदे यांची ताकद ज्या ज्या पद्धतीनं वाढतीये ती केंद्रामध्ये भाजपला मदत होते, परंतु त्याची अडचण महाराष्ट्रातल्या भाजपला होणार हे मात्र नक्की आहे. त्याची कारणं सुद्धा तशी आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण पंतप्रधान असेल ही सुद्धा चढावड लागली आणि ते असायलाच पाहिजे. दुसरं नेतृत्व सुद्धा भाजपला निवडणं गरजेचं आहे. भाजपमध्ये अनेक नेते आहेत, परंतु पंतप्रधान पदावर कोण लायक असू शकतो, कोण बसू शकतो, याला पूर्ण पक्षाचंही पाठबळ पाहिजे आणि त्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सुद्धा पाठबळ पाहिजे. मग असे नेते कोण आहेत? आता नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान पद का जाऊ शकतं, त्यांच्यानंतर दुसऱ्याचा विचार का होऊ शकतो, याचा जर आपण विचार केला तर एक म्हणजे भारतीय जनता पार्टीने जे ठरवलं होतं
की 75 वर्षानंतरच्या नेतृत्वानं बाजूला सरकावं आणि दुसऱ्याला संधी द्यावी। यामध्ये नरेंद्र मोदी यांचं वय बसतंय। दुसरा भाग असा आहे की राहुल गांधी हे सातत्यानं सांगतायत की नरेंद्र मोदी हे आता जास्त काळ पंतप्रधान राहिलेले नाहीयेत, ते अल्पावधीमध्ये त्यांना त्यांचं पद सोडावं लागणार आहे। एक तर पक्षांतर्गत दुसरा पंतप्रधान होईल किंवा देशामध्ये सत्तांतर होईल, असे सुद्धा संकेत ते देत आहेत। दुसरा भाग असा आहे की केंद्रीय मंत्र्यामध्ये काही मंत्र्यांची नावं आणि त्यांचे सहकारी उद्योगपती जे आहेत यांची नावं एप्स्टीन या वादग्रस्त फाईलमध्ये आलेली आहेत। एप्स्टीन फाईल ही देशामध्ये जगामध्ये चर्चेत आहे आणि याच एप्स्टीन फाईलमुळे भारतीय जनता पार्टीचे काही मंत्री आणि उद्योगपती हे अडचण येते आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांना सुद्धा या एप्स्टीन फाईलचा त्रास होऊ शकतो, त्याचा फटका त्यांच्या पदालाही बसू शकतो, असं त्यांचे विरोधक बोलतायत। असं जर घडलं तर मग ऐनवेळी पंतप्रधान पद कोणाकडे द्यायचं? अर्थात अमित शहा हे पंतप्रधान मोदींच्या नंतर भारतीय जनता पार्टीत आणि केंद्र सरकारमध्ये नंबर 2चे नेते। अमित शहा हे गृहमंत्री आहेत देशाचे, त्यामुळे राजकारण संपूर्ण देशातलं प्रत्येक राज्यातलं कशा पद्धतीनं फिरवायचं, आपल्या बाजूनं खासदारांचं पाठबळ कसं घ्यायचं, मित्र पक्ष निर्माण करून त्याचंही आपल्यासोबत पाठबळ कसं ठेवायचं, यामध्ये अमित शहा यांचा हातखंडा आहे। आणि म्हणून जर भविष्यात तशी वेळ आली तर एनडीए आणि भाजपच्या खासदारांनी आपलंच नाव पुढे करायला पाहिजे। यासाठी अमित शहा काही रणनीती आखतायत का, काही डाव टाकतायत का, अशी शंका या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याला अशा घटनांमुळे बळ सुद्धा मिळत आहे। कारण एनसीपीआय जर फोडला असेल तर मग त्यांचा 20 खासदारांचा गट करून तो भाजपमध्ये सुद्धा विलीन होऊ शकत होता, परंतु तो एनसीपीआय मध्ये विलीन झालेला आहे आणि त्याचं पाठबळ भाजपला मिळत आहे। असं का केलं? दुसरा भाग, महाराष्ट्रामध्ये जर उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार हे जर फुटणार असतील तर ते भारतीय जनता पार्टी सोबत जायला पाहिजे होते। राज ठाकरे मनसेचे प्रमुख यांनी सुद्धा सांगितलं की भाजपची सत्ता आहे देशात आणि राज्यात, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री। मग उद्धव ठाकरेंचे खासदार जर फुटले असते तर निधीसाठी, विकासासाठी आणि पुढच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जायला पाहिजे होतं, परंतु ते तसं झालेलं नाही। ते गेलेले एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये। असं का? हा जर विचार केला तर एक गोष्ट माझ्याही लक्षात येते, मलाही शंका येते की कदाचित एनडीए पार्ट 2 हा तयार होतोय का? काही नवीन मित्रपक्ष उभा करण्याची भूमिका अमित शहा हे या ठिकाणी तयार करतायत का? कारण जर उद्या पंतप्रधान पदाला नाव जर आपलं आलं तर त्याला कॉम्पिटिशन मध्ये राहणारे सगळ्यात मोठं नाव ते म्हणजे महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। देवेंद्र फडणवीस हे 2 वेळेस मुख्यमंत्री राहिले, विरोधी पक्षनेते राहिले, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं। त्यांना राजकारणाचा अनुभव दांडगा आहे, पक्ष फोडाफोडीचाही आहे, मित्र जुळवण्याचा सुद्धा आहे आणि याही पुढे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते लाडके नेते आहेत। लाडके या अर्थानं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काही मुख्य कार्यालय आहे हे नागपूरमध्ये आहे महाराष्ट्रातल्या, आणि त्याच नागपूरचे नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत। त्यांचं संपूर्ण बालपण, राजकारण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सानिध्यात गेलेले, त्या विचारसरणीत गेलेले आणि त्यामुळे आरएसएसची ध्येय धोरणं काय आहेत, ती कशा पद्धतीनं अंमलात आणायची आहेत, देश कोणत्या पद्धतीनं पुढे न्यायचा आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे। आणि त्यामुळे आरएसएसचे प्रमुख असतील किंवा आरएसएसचे नेते असतील यांचं पाठबळ आणि यांची संमती पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नंतर ती देवेंद्र फडणवीस यांनाच असणार आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये। कोणी म्हणतो की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे पंतप्रधानाच्या रेसमध्ये असतील, मला तसं वाटत नाहीये। त्याचं कारण असं आहे की ते जरी रेसमध्ये आले असते तरी त्यांना अडवण्याचं, थांबवण्याचं काम हे या ठिकाणी चाललंय का, असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत। आपल्याला माहित असेल की राम मंदिर जे काही बांधकाम होतं त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। सोन्या चांदीच्या आणि हिरेच्या ज्या विटा तयार करण्यात आल्या होत्या, शिळा तयार करण्यात आल्या, जवळपास 1200 विटा त्या गायब आहेत, त्या चोरी झालेल्या आहेत। हे प्रकरण नेमकंच उघडकीस आलंय, म्हणजे ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला याची चौकशी होती आणि त्या ठिकाणी सत्ता भाजपची आहे, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आहेत, म्हणजे कुठंतरी हा चौकशीचा फेरा त्या सरकारला त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का, अशी शंका माझ्या मनामध्ये येते। आणि याच्या पाठीमागं कोण असू शकतं? अर्थात पक्षांतर्गत वरिष्ठ नेते असू शकतात, असंही राजकीय विश्लेषक म्हणतात। म्हणजे त्यांची कोंडी आदित्यनाथ योगींची कोंडी ही उत्तर प्रदेशमध्येच त्या ठिकाणी होते। दुसरी, भारतीय जनता पार्टीचे जे पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू शकतात ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातले,
त्यांनाही या ठिकाणी अडवलं गेलं पाहिजे, अशी रणनीती भाजपची वरिष्ठ नेत्यांची काही असू शकते, काही म्हणजे अमित शहा यांचीच असू शकते अशी शंका येते. आणि म्हणून एकनाथराव शिंदे यांची जेवढी ताकद वाढते, मग ती खासदाराची असेल, ती आमदारांची असेल किंवा पक्षीय ताकद असेल, हिचा फायदा हा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारला होतोय. परिणामी अमित शहा यांच्यासाठी सुद्धा भविष्यात तो होईल अशा पद्धतीची रणनीती आहे. मग ते अडचणीची कुणाला ठरते? उद्धव ठाकरेंना अडचणीची ठरते का? उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय असं वारंवार सांगितलं जात आहे, पण हा धक्का उद्धव ठाकरेंना तर आहेच, कारण त्यांच्या पक्षातले खासदार गेलेत, आमदारही काही जाणार आहेत अशी चर्चा आहे, आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा एकनाथ शिंदेकडे प्रवेश करणार ही चर्चा आहे. हा धक्का उद्धव ठाकरेंना जेवढा आहे त्याही पेक्षा भविष्यात हा देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का असेल असं माझं स्पष्ट मत आहे. आता पहा, ज्यावेळेस एनडीए पार्ट 2 तयार होत असेल तर यामध्ये उद्या पंतप्रधान पदासाठी नाव कुणाचं समोर येईल? तर एका बाजूला अमित शहा यांचं नाव येईल, तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचं पक्षांतर्गत आणि RSSच्या पाठिंबाने ते नाव येईल. अशा वेळी ज्यावेळेस खासदारांची संख्या कमी पडेल त्यावेळेस मित्र पक्षाच्या खासदारांची गरज आहे, एनडीएच्या खासदारांची गरज आहे. आणि जे एनडीए मध्ये होते आता त्याला पार्ट 2 आलेला आहे, तो म्हणजे तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार जे NCPI मध्ये आलेले आहेत, आणि एकनाथराव शिंदे यांचे हे 6 खासदार जे आता 13च्या संख्येने वाढलेले आहेत. त्यासोबत नितीश कुमार आहेत, त्यानंतर जे काही त्यांचा मित्र पक्ष आहे चंद्रबाबू नायडू हे त्यांच्या सोबत आहे. यांचंही पाठबळ मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला माहित असेल ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस खासदारांची बैठक बोलवणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी पंतप्रधान कोण हेही ठरवणं गरजेचं होतं. परंतु आपल्याला माहित असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीनंतर जे खासदार निवडून आले यांची भारतीय जनता पार्टीची खासदारांची बैठक नाही बोलवली, थेट एनडीएची बैठक बोलवली, आणि एनडीएची बैठक बोलून एनडीएचं नेतृत्व ठरवलं, आणि ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या नावाला संमती देण्यात आली. जरी पक्षाची बैठक बोलवली असती, खासदारांची भाजपच्या बोलवली असती, तर संघाचं त्याच्यामध्ये मत राहिलं असतं, आणि त्यावेळेस नेतृत्व कोण करायचं इथं मात्र 2 फाटे फुटले असते. हे टाळण्यासाठीच कदाचित नरेंद्र मोदी अमित शहा यांनी थेट एनडीएची बैठक बोलवली, आणि एनडीए मधून एनडीएचं नेतृत्व ठरवलं, ते नरेंद्र मोदी ठरले, आणि त्यानंतर ते पंतप्रधान झाले. आता सुद्धा ज्यावेळेस पंतप्रधान पदाचा तेढ निर्माण होईल किंवा दुसरा कोणाला निवडायची वेळ येईल त्यावेळेस पक्षांतर्गत बैठक घेण्याऐवजी पुन्हा एनडीएची बैठक घेतली जाईल, आणि या एनडीए मधला पाठिंबा ज्याला मिळेल तो पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल. आणि मग एनडीएची पाठबळ कुणाला मिळेल? ते देवेंद्र फडणवीसांना तर मिळणार नाही, कारण या पक्षाचा जन्म एकनाथराव शिंदेची शिवसेना असेल किंवा NCPI असेल किंवा आणखी कोणी असेल, यांचाच जन्म मुळात हा अमित शहा यांनी घातलेला आहे. जसं की संजय राऊत उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते आहेत, खासदार, त्यांनी स्पष्ट सांगितलंय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जन्म म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा ही यांची राजकीय टेस्ट ट्यूब बीबी आहे. म्हणजे त्यांनी घातलेला जन्म या पक्षाला, जो की त्यांच्या फायद्यासाठी काम करतोय. भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करत असली तरी दुसरी जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करते, असं संजय राऊत हे स्पष्टपणे या ठिकाणी बोलतायत. राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलंय की अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचंय, आणि त्यासाठी पाठबळ मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे खासदार हे भाजपमध्ये न जाता एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये गेलेले, जेणेकरून त्यांचा पाठिंबा अमित शहाना मिळेल. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीतून एक लक्षात येत आहे, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. त्यामध्ये एकनाथ शिंदेंना कमजोर समजून आपल्या जवळ घेतलं, आपलंच ते ऐकतील, भाजपच्या नेतृत्वाचंच ऐकतील असं म्हणून त्यांना सुद्धा त्यांनी डावललं. अनेक वेळा त्यांचे निर्णय सुद्धा बदलण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये केलंय. त्यांच्याही आमदारांना निधी मिळवून द्यायची की नाही, त्यांच्याही खासदारांना त्या ठिकाणी महत्व द्यायची की नाही, हे सगळं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ठरत असताना एकनाथ शिंदे हे हुशार ठरलेले त्यांच्या दृष्टीनं, आणि त्यांनी थेट आपलं संधान हे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बांधलेले, अमित शहा यांच्या सोबत ते संपर्कात आहेत. ज्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये ते करतायत ते अमित शहा यांना विचारून त्यांच्या पाठबळ घेऊन त्यानंतरच हे सगळं घडतंय. आपल्याला माहित असेल ओमराजे निंबाळकरांच्या पवनराजे हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला त्याच वेळी अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आले होते. अर्थात ते वेगळ्या कारणानं आले, परंतु हे 6 खासदार फोडण्याच्या दृष्टीनं सुद्धा त्यांची भूमिका महाराष्ट्रातली येण्याची महत्वाची होती. ते आल्यानंतरच एक 6 खासदारांचा प्रवेश इकडे होतोय. ओमराजे निंबाळकरांनी थोडी त्या ठिकाणी अडचण निर्माण केली होती, माझा निर्णय ठरला नाही असं सांगितलं होतं, पण याच वेळी स्टेजवरून एकनाथराव शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला, त्यांना सांगितलं
की पवनराजे हत्याकांड प्रकरणामध्ये निकाल असा लागलेला आहे, ओमराजे निंबाळकर नाराज झालेले, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांना न्याय देण्याची गरज आहे. आणि त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं, मी अमित शहा यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनी सांगितलंय की सीबीआय मार्फत हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये दाखल केलं जाईल आणि ओमराजे निंबाळकरांना न्याय दिला जाईल. लक्षात घ्या, न्याय दिला जाईल म्हणजे काय, की आजचा जो निकाल आलाय हा त्यांच्यावर अन्यायकारक आहे. न्याय दिला जाईल म्हणजे हा निकाल पलटवला जाईल, अशाच पद्धतीचं ते वक्तव्य आहे. त्याचा अर्थच तो निघतोय. म्हणजे त्याचा अर्थ काय, की अमित शहा या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवू नये. एकनाथ शिंदे जे बोलतील, जो पाठिंबा मागतील, जे पाठबळ मागतील आणि जे काही करायचं आहे ते तो प्रत्येक शब्द अमित शहा हे एकनाथ शिंदेचा मानतायत, त्यांना बळ देत आहेत. शिंदेचं जेवढं बळ महाराष्ट्रात वाढेल तेवढा धक्का तो उद्धव ठाकरेंना नाही तर तो देवेंद्र फडणवीस यांना भविष्यात बसणार आहे, हे आता स्पष्ट होतंय. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना ओळखण्यात मोठी चूक केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि आता जो एकनाथ शिंदे धक्का देतील तो मोठा धक्का देवेंद्र फडणवीस यांनाच असेल, असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंना ओळखण्यात त्यांनी मोठी चूक केली आहे का, चुकलेत का? आणि भविष्यात जो काही फटका बसेल, जो काही धक्का बसेल, मग तो 2029च्या निवडणुकीच्या नंतर असेल किंवा त्याच्या अगोदर सुद्धा असू शकतो, तो एकनाथ शिंदेच्या रूपानं देवेंद्र फडणवीस यांनाच बसेल का? आणि या पाठीमागं अमित शहा यांची ताकद असेल का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची असते, कारण ती अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते. मित्रांनो, ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि अशी सत्य, रोखोक आणि परखड माहिती पाहिजे असेल तर DS न्यूजच्या सातत्यानं संपर्क करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.